राहिली आहे. भरपूर मजा या स्पर्धेमध्ये सर्वांनी केली. आणखी एक आपण सेमी फायनलची मॅच पाहत आहोत जिथे गावदेवी स्पोर्ट्स खातिवली आणि NR बोरपाडा बी संघ. ओपनिंग पर्स मध्ये दोन बॅटर आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. हर्षद तयार ऑन साइडला ड्राइव्ह केले कार्पेटच्या सहाय्याने. बॉल चाललाय. एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी चांगली झाली. धाव बनेल एक आणि एका धावेच्या मदतीने दोन चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 2 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय मनीष या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि खऱ्या अर्थानं फायनल दिवसामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका साईड आपण म्हणतात ना की अंबाडी ते कवाड झोनच्या माध्यमातून सिनियर आणि ज्युनियर गटामधनं ही सेमीफायनल तुम्हाला निश्चित पाहायला मिळते आहे. एका साईडनं पाहिलं तर येणार बोरपाडा बी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये खातिवली. आतापर्यंत पहिल्या बॉल ते पाहू शकतो. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ ते कबलीत झाला आणि धावसंख्या फलकावरती 2 आहे. बॉल क्रमांक 3 राईट मोर द विकेट. लेंथ खूप चांगली होती. लाईनमध्ये देखील पाहू शकाल पिचचा वापर केला गेला. डीलर खूप चांगलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केलाय. सुपर आणि बिग विंडो विकेट. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्याच मदतीने स्कोर कार्ड फलकावरती 4 आहे. मनीष या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल आणि आपण पाहिलं तर अंतिम दिवसाबद्दल काय म्हणशील की चेक अच्युत पाटील चिंचगर आपण कृपया मंचावरती या. सुनील पाटील यांच्या वतीने आपण चांगली गोलंदाजी केली त्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वेल डन, वेल प्लेड. तर नक्कीच या स्पर्धेकरता पाहू शकाल पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गाव मात्र वडगर राहुल भोईर यांच्याकडनं देखील शुभेच्छा. आमच्याकडे देखील आपलं देखील मनापासून धन्यवाद. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आपण जर पाहिलं तर इथे मात्र थोडंसं पडण्याचा प्रयत्न होता. थोडंसं मात्र बॉल हाईट कमी दिली गेली आहे आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच टीम मुनीश खातिवलीकडनं हा पहिला गोलंदाज ज्याने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने प्रभावित केलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक मारू दिला नाहीये. काय म्हणशील येणारे 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी केली हर्षदने. बरोबर ते टप्पे पकडून गोलंदाजी करतोय. हा देखील बॉल पहा. हो चांगला ऑप्शनचा बाहेर होता आणि बॅटचा फ्लो जर बघितला तर ऑन साइडला एका जागेवरून खेचायचा प्रयत्न केला परंतु डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आपण डावा पाहतोय 4 या आकड्यावरती. हर्षद तयार स्टंप मध्ये गेला स्टंप मध्ये आणि दांडी 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 गुल विकेट. पण तर पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं राईट ऑन द टार्गेट आपण पाहू शकतो. तिथे मात्र सरळ विकेटचं बटन आणि पाहू शकाल तिथे मात्र सरळ इस्टनचा वेध घेतला गेलाय आणि विकेटचं बटन. फर्स्ट विकेट इज डाऊन अँड बिग बॅट इज गॉन. 5 बॉल इज कंप्लीट अँड 4 रन्स 1 विकेट लॉस ऑफ. इट्स डाऊन. काय कमालीचा बॉल हाताळलाय. लेंथ मध्ये चेंज केले, लाईन मध्ये चेंज केले आणि ते चेंजेस खातिवली संघाला आनंद देऊन जातील कारण की आधी ऑफ टू ऑफ बॉल करत होता. अचानक सरप्राइझिंगली 3 स्टंप मध्ये आला आणि जसा आला क्लीन बोल्ड उडवलाय. पुन्हा रिप्ले आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले जितक्या वेळा पाहाल तितका कमी वाटेल. परफेक्ट सटीक यॉर्कर आणि या यॉर्कर वरती दांडी मोडली आहे. विकेट क्रमांक पहिला 4 वरती पहिला धक्का बसत असताना आणि आता नवीन बॅटर जय. तर नक्कीच इथे ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. राईट टार्गेट पाहू शकेल. यॉर्करचा बॉल इथे डिलिव्हर केला गेला आणि सरळ एस्टनवरती विसावला गेला आणि सरळ मध्ये फर्निचर डिस्टार्ट केलं गेलंय आणि फर्स्ट विकेट डाऊन. लास्ट बॉल अगेन्स्ट गोलंदाजी मागपती तयार. मिस्टर हर्षद आपण पाहत आहे. स्पर्धेमध्ये तमाम लेजंड क्रिकेटर स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आपण जर पाहिलं तर सुमित पाटील झेडके, अमोल पाटील झेडके, योगेश पाटील अक्लोली या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे भीम बॉल पाहायला मिळतोय. बॉलने थोडीशी जास्त हाईट घेतली गेली आणि या ओव्हर्स मध्ये पहिला बॉल ते बेमन आलाय. नो बॉल. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहत आहोत. पहा या स्पर्धेचे मनमोहित आकर्षित करणारे पारितोषिक पहा किती आहेत. वा 1 2 3 4 5 6 7 कूलर्स आहेत टोटल या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर इमर्जिंग प्लेयर, बेस्ट फिल्डर आणि अनेक साऱ्या जेव्हा चांगले खेळ कराल तेव्हा हे सगळं आणि हे साईराज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल दिसतील. पुल केल्या बॉलला स्क्वेअर लेगला फिल्डर मिसिंग आहे आणि बॉल चाललाय फ्री हिटला. फ्री होम डिलिव्हरी दिले की काय चेक करूयात. पुल केला होता आणि त्यानंतर अंपायर डिसिजन काय चेक करायचं. ओके
हॅलो. या चेंडूवरती जर निश्चितप्रमाणे चौकार आहे. निर्धाव चेंडू आला तर प्रगती सुपर मार्केट आणि सुनील पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर नक्कीच आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरता खूप सारे लाईक्स देखील पाहतोय आणि खूप साऱ्या पद्धतीने इथे मात्र बॉल हाईट डिले नाही आहे. अकू टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. लेंथ खूप चांगली लाईनअप देखील पाहायला मिळते. इथे मात्र सुपर मॅग्नमसन डिलिव्हरी आणि राहुल भोईर वडगड यांच्याकडे देखील या स्पर्धेकरता आणि मोनिश पाटील यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात. आपलं देखील मनापासून धन्यवाद की एक चांगले समालोचक म्हणून ते काम करतायत आणि त्यांच्याकरता शुभेच्छा. पहिला बॉल इथे मात्र डिलिव्हर डॉट झालाय आणि या षटकातील अजूनही आपण पाहू शकाल की 5 बॉलचा खेळ मात्र शेष आहे. आज खऱ्या अर्थानं छान लावली स्पर्धेकरता आणि एकच नाव खऱ्या अर्थानं श्रवण ठाकरे पाहू शकाल फ्रॉम वारेट या स्पर्धेची आन बान शान. ओ पुन्हा खाली राहिला बॉल. क्या बात आहे. मनोजने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. जर बघितलं गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, खाली राहतात मनोजचे. बॉल टप्पा पडल्यानंतर उसळीच नाहीये, बाउन्सच नाहीये आणि बॉल बरोबर या रक्षकाच्या हातामध्ये. रोहन तिकडे पाहतोय. नीरज आहे स्ट्रायकर एंड वरती. जय आणि नीरज ही जोडी आपण सध्या पाहतोय. मनोज या स्पर्धेमध्ये मनोज चमकलाय. मनोजची पारी खूप चांगली पाहायला मिळाली आहे आणि याआधी देखील आणखी एक चांगला बॉल. क्या बात आहे. मनोज सध्या कमाल करतोय. विकेट हॅट्रिक घेतली तर हेमेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दहा धावा फलकावरती षटक क्रमांक चालू असताना दुसऱ्या क्रमांकाचा आतापर्यंत या षटकामध्ये 3 बॉल फेकलेत आणि 3ही डॉट झालाय. बोला तयार. पुल केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत परंतु एक टप्पा पडला आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिले 2 बॉल डॉट आले, मग त्यानंतर मनीष पाटील व्हाईट बॉल आला, मग त्यानंतर चौकार येतोय. मग अशा पद्धतीने पाहिलं तर नक्कीच मनोज एक नवीन खेळाडू आहे आणि खरं तर नवीन चेहरे जेव्हा संधी मिळते ना ते सोनं करावं लागतं, कारण आपल्या गावाचं भविष्य हे त्याच्या हातामध्ये असतं. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन काहीतरी मध्ये प्रगती करू शकेल आणि जरी अनुभव नसेल तर त्याच्याकडे मला 3 गोष्टी मुनीश नक्कीच असतील. जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न की मी ते करू शकतो हे त्यांनी विश्वास दर्शवलाय आणि आतापर्यंत त्याने 2 बॉल डॉट एक चौकार वाईट आलाय, म्हणजे 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 14 आहे. चांगली गोलंदाजी केली आहे परंतु जरी चौकार आला असेल तरी पण बॉलिंग टप्पे चांगले ठेवलेत आणि याच मॅच मध्ये नाही तर संपूर्ण स्पर्धेत मनोजने चांगली कामगिरी केली आहे. धाव फलकावरती 14 धावा आहेत. एक विकेट गमावला गेलाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. खातिवली संघ या सीझन मध्ये नव्हे तर मागील 2 वर्षांमध्ये भरपूर स्ट्रगल केला परंतु या स्पर्धेत त्यांचे नशीब चमकले. पुन्हा एकदा बॅटचा टोला लागलाय. फिल्डर आहे तिकडे. एक धाव बनतीये. दुसरीचा प्रयत्न. विकेटची संधी आहे आणि तिसऱ्या पंचांचा रेफर केलाय. DRS घेतलाय. चेक करूयात विकेट आहे की नाही. रिस्की कॉल होता खरं तर. ज्या पद्धतीने दुसऱ्या धावेचा कॉल दिला असं वाटत होतं की भरपूर मोठी रिस्क घेतली आहे नीरजने, कारण की इम्पॅक्ट करतोय नीरजचा विकेट भरपूर सारा. स्ट्रॉंग बॅटर आहे नीरज. फिल्डर आले, बॉलला फेकला आणि जेव्हा यष्टांवरती बॉल लागलाय बॅट अजूनपर्यंत दिसत नाहीये पण ओहो गडबड होऊ शकते. स्लो मोशन ऍक्शन मध्ये पाहावं लागेल, कारण की जेव्हा बॉल लागलाय यष्टांना तेव्हा ती लक्ष्मण रेषा पार केली आहे की नाही नीरजने. तर नक्कीच गोविंद मामा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण तर पाहतो नक्कीच नंदकुमार पाटील यांचं मात्र बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी तुम्हाला मात्र सर्व लेजंड क्रिकेटर पाहायला मिळतील. नंदुर पाटील पाहू शकाल, मुदस्सर पटेल, नंतर ताता शेठ पाहू शकाल, त्यानंतर सुमित पाटील, शैलेश पाटील, छिडके, अतुल पानवे घोडगाव, नंतर श्रवण ठाकरे वारेट आणि अंपायरचा इशारा आहे OUT. बॅटर परतेल. नीरज आणखी एक विकेट. धक्का क्रमांक 2. 14 वरती हा दुसरा झटका बसत असताना हॅलो चेक. बोरपाडा बी संघाला हा दुसरा धक्का. 14 वरती 2. आता मी तर म्हणेन की धावांचा वेग वाढवण्याकरिता 15 वरती दुसरा धक्का आलाय
आता धावींचा वेग वाढवण्याकरिता मी तर म्हणेन की जयला बॅटिंग करावी लागेल. धावा बनवतो जय आणि जयच्या समवेत आता बॅटिंग करण्याकरिता निकेतन यश आलेत. आणखी एक स्ट्रॉंग बॅटर. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. बोरपाडा संघाची क्रमांक 7, 8, 9 नंबरवरती तुम्हाला बॅटिंग स्ट्रॉंग दिसेल, परंतु गोलंदाजी देखील चांगली चालली आहे. चला रोहन पाटील आपण या ठिकाणी या ओव्हर्स नंतर बर्थडे जो म्हणतो पाहू शकाल नंदकुमार पाटील धानिव यांचा मत या ठिकाणी केला जाईल. हे शतक कंप्लीट झाल्यानंतर आपण सेलिब्रेट देखील करणार आहोत. नंदकुमार पाटील धानिव लेजंड खेळाडू धानिवचे. 5वा बॉल समोर खेळायचा होता. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलाय. एकदा फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 16 आकड्यावरती. एक बॉल आहे. शेवटचा अंतिम. हॅलो स्ट्रायकर एंड वरती आता जय. अंतिम बॉल. मनोज तयार. ओहो स्विंग अँड मिस. अनदर डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. मनोजने फक्त 7 धावा दिल्या आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. मॅच 2 मिनिटं थांबवायची आपण सेलिब्रेशन करत आहोत. खरं तर लेजंड ऑफ धानिव क्रिकेटचा विचार केला तर भरपूर काळ आपण त्या संघाला चर्चेत पाहिलं आणि ज्याने धानिव क्रिकेटमध्ये हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे नंदू दादा, हॅपी बर्थडे नंदू. नंदकुमार पाटील यांचं हे सेलिब्रेशन. सगळे लेजंड खेळाडू तिथे जॉईन झालेत आणि सगळ्या लेजंड कडनं एका लेजंडचं सेलिब्रेट केलं जातं. क्या बात आहे. गोड क्षणचित्र आपण सध्या पाहतोय. तुम जीवो हजारो साल और साल के दिन हो 50,000. नक्कीच मोनिश असा दिवस पूर्ण येणार नाही की घरी सेलिब्रेशन असतं ते तर फार वेगळं असतं. मात्र हा दिवस पाहतोय ही स्पर्धा घडतीये आणि योगायोग आहे की ते नंदकुमार पाटील साहेब यांचा मात्र या ठिकाणी सन्मान होतोय ज्याने गावदेवी धानिवला प्रमोट केलं, नेतृत्व केलं. मग त्यानंतर विश्वनाथ जाधव सारखा खेळाडूला काय म्हणशील नंदकुमार पाटील बद्दल? भरपूर सारे खेळाडू आज धानिव क्रिकेटचा विचार केला तर खूप सारे असे खेळाडू आहेत जे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गाजावाजा करतायत आणि या सगळ्या खेळाडूंना वरती आणण्याचं काम नंदकुमार पाटीलने अनेक वर्षांपासून केलं आहे आणि हे गोड व्यक्तिमत्व सध्या आपल्यापर्यंत जॉईन झालेत. नाव बॅक टू दी क्रिकेट. पुन्हा मॅचकडे आपण बोलूयात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 8.00चा ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा 16 दिसत आहेत. षटक क्रमांक 3 आहे आणि आता 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता साहिल पाटील हा देखील कमालीची गोलंदाजी करतोय. स्विंगिंग बॉल त्याच्याकडे, कटर बॉलचा योग्य पद्धतीने तो वापर करत असतो. यश तांदळे सध्या बॅटिंग स्ट्रायकर एंड वरती. आता पाहावं लागेल टीम एनआर बोरपाडा ए संघाने कमाल केली आहे. बी धमाल करेल का की खातिवली संघ धमाल करेल या मॅच मध्ये? नक्कीच मोनिश आपण जर पाहिलं तर 2 ओव्हर्समध्ये आतापर्यंत मी म्हणेन की खऱ्या अर्थानं दबदबा की विन द टॉस अँड डिसाइड फील्ड फर्स्ट खूप सगळ्या पद्धतीने फायनल घेतला गेलाय. 12 बॉलचा खेळ कंप्लीट केला आणि फक्त धावसंख्या फलकावरती 16. लास्ट ओव्हर अगेन पाहू शकतो इथे मात्र षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती साहिल आहे. इथे मात्र जर पाहिलं तर खातिवलीकरांची चांगली गोलंदाजी झाली आहे. ओहो खरा बॉल आहे. साहिल कडनं लेग स्टंप वरती फ्री होम डिलिव्हरी दिली होती आणि त्या बॉलला पाठवलं सीमा पार. यशच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. तर नक्कीच आपण पाहू शकाल की खऱ्या अर्थानं सरळ बॉलला फेकून दिलं गेलं. थोडंसं आपण पाहिलं होतं तिथे मात्र फलंदाजी बॅकमध्ये असताना मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आला. सिंगल आली, मग त्यानंतर षटकार आपण पाहताय थोडं सफळ झाला होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. त्यानंतर षटकार आलाय आणि 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. खरं तर गणेशजी बघितलं गेलं तर यशकरिता हा फ्री होम डिलिव्हरीज होता. लेग स्टंप वरती मी म्हणेन की खरा बॉल हाताळला त्याने. लेंथ ही चांगली नव्हती आणि लाईन तर भरपूर जास्त खराब केली. त्याच्यामुळे षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं 22 धावा फलकावरती पाहतोय. 2 विकेट गमावलेत. यश तांदळे जेव्हा पण संघ पडतो तेव्हा हा धावा बनवतो. हरपन मोला खेळाडू आहे आणि बोरपाड्याचा सुलतान म्हणून त्याला ओळखलं जातं. बोल तयार. पुन्हा शॉर्ट बॉल समोर उंचीवरती आहे. उंच आहे
फील्ड डाऊन दी बॉल. हर्षद कॅच कंप्लीट करतोय आणि दिलाय साहिलने पलटवार. विकेट. क्या बात आहे, सुपर कॅच पाहायला मिळाला. सर्व पाहू शकलं की चेंडू हवेमध्ये असताना आणि महत्वाचा या ठिकाणी येणार बरोबर बी टीमचा सुलतान इथे मात्र परततोय. सर्व मात्र बॅक टू द पॅव्हलियन. रिप्ले मध्ये दिसतं तुम्हाला क्लिअरली एक्झॅक्टली काय झालं. ऑप्शनचा बाहेरचा बॉल दूरवरनं समोर खेचायचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन की क्षेत्र चुकीचं डिसाईड केलं होतं यशने, त्याच्यामुळे उंच गेला बॉल, तो डिस्टन्स कव्हर नाही झाला. कदाचित हलका शफल केला असता आणि ऑन साईडला खेचला असता, अदरवाईज ऑफ साईडला बॅट फिरवली असती. एकंदरी थोडंसं जी बॉलची मेरिट आहे ना तिच्यापर्यंत नाही पोहोचले. आणि जेव्हा पण तुम्ही दूरवरनं बॉलला खेचता तेव्हा तो डिस्टन्स कव्हर नाही होत आणि तेच दिसलं, तो डिस्टन्स नाही कव्हर झाला, त्याच्यामुळे कॅच पाहायला मिळाली. आणि धक्का क्रमांक 3 22 वरती 3 आणि आता नवीन बॅटर युकांत मैदानामध्ये. तर नक्कीच मनीष तुमचं बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर हलक्या हातानं खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॉलला खेळायचा प्रयत्न होता. चुकीच्या क्षेत्रामध्ये मात्र शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाला. आपण जर तो ऑन साईडला खेळला असता किंवा फाईन मध्ये खेळला असता तो खूप चांगल्या पद्धतीने बॉल मध्ये सरळ त्या डिस्टन्स मध्ये गेला असता. पण इथे चुकीचा शॉर्ट सिलेक्शन पाहू शकाल मात्र याच्या बॅट मध्ये आलाय आणि महत्वाचा बॅटर होता येणार बरोबर बी टीम कडून. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय मिस्टर युगांतला पण पाहत आहे. छोटे बंधू गेले, मोठे आलेत. युकांत ओ पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. ओ कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले केले होते. हर्षद होते तिकडे. मौका भी दिया और चौका भी दिया. धावा मिळतील 4. नक्कीच तिथे आपण पाहिलं परिपूर्ण फायदा घेतला गेलाय. आणि सरळ आपण जर पाहिलं तर मोठे बंधू गेल्यानंतर बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तो सुभान अल्ला. आणि खऱ्या अर्थानं फाईन आणि स्क्वेअरला सरळ निघून चाललाय बॉल चौकारा करता. नाही, आता उलट बोलावं लागेल. छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह. कारण की छोट्याने तर काम केलं, मोठ्याने त्यापेक्षा जास्त केलं. नक्कीच आपण जर पाहतो नक्कीच दोन्ही बंधू मात्र खऱ्या अर्थानं लढतायत आणि छोट्यापेक्षा मोठ्यानं मात्र काम केलंय. मात्र नक्कीच सफर तो बड़ा लंबा है लेकिन उसे तय भी करना है क्योंकि अभी तक यहाँ से मंजिल बहुत दूर है. तय भी उसे करना है क्योंकि अभी तक पहली रेस है और पहली इनिंग है. समालोचकांसाठी आनंदाची बातमी. ही बातमी पूर्ण झाल्यानंतर टाळ्या झाल्यात पाहिजे. सुनील पाटील यांच्या वतीने संपूर्ण कॉमेंट्री पॅनल करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद सुनील पाटील, थँक्यू सो मच. क्या बात आहे. बघा हे नितांत चाहते आहेत. 26वा फलकावरती आता ऑप्शनचा बाहेर बॉल आहे आणि अंपायर्स वळतील. अंपायरचा इशारा आहे तो वाईडच्या स्वरूपामध्ये. बघा नितांत चाहते ज्या पद्धतीने उल्लेख केला ना गणेशजी, क्रिकेट असं आहे ना, क्रिकेटला आज पुढे घेऊन जाण्याच्या पाठीमागेचे जे खरे हिरो आहेत हे प्रेक्षक आहेत. कारण की प्रत्येक क्षेत्र, मग खेळाडू असू द्या, कॉमेंटेटर असू द्या, अंपायर असू द्या, या प्रेक्षकांनी त्यांना वरती आणलंय, या प्रेक्षकांनी त्यांना सपोर्ट केलं, त्याच्यामुळे आज ही उंची लाभली आहे. आणि खरं तर पुन्हा एकदा या प्रेक्षकांना धन्यवाद, आभार. शॉर्ट बॉल पुल केलाय, डिलाइटफुल, सक्सेसफुल आणि बॉलला केलाय मिड विकेटच्या पार. गुल. तर नक्कीच आपण तर पाहतो खऱ्या अर्थानं मात्र शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल अक्षरशः मात्र परफेक्टली पाहू शकाल. टायमिंगचा मात्र लाजवाब वापर आणि बॉलला फेकून दिला गेला आउट ऑफ द पार षटकार. नक्कीच मनीष आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं कारण रसिक असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. आपण म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे ह्याला महत्त्व नाही आहे. कारण जेव्हा खऱ्या अर्थानं मैदानाच्या प्रेक्षक जरी असं आपण खेळाडू जरी असतील तरी मात्र प्रेक्षक राजा खूप महत्त्वाचा आहे. चौबाजूने मात्र प्रेक्षक जेव्हा असतं ना तर खऱ्या अर्थानं मात्र मॅचली जी चार आपण पाहत असतो आणि खऱ्या अर्थानं पाहू इथे मात्र त्याच पद्धतीनं या 5 दिवसामध्ये प्रेक्षकांनी खूप सारा मात्र नक्कीच प्रतिसाद दिलाय. 33वा फलकावरती 33 पोहोचल्यात गणेशजी. या षटकामध्ये 10वा फलकावरती 17 आल्या. साहिल थोडे महाग गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 सिक्सर, 1 चौकार, 1 विकेट जरूर मिळाला, परंतु मोठं षटक झालं हे साहिलचं आता. आणि युकांत सध्या मॅन इन फॉर्म, भरपूर चांगली बॅटिंग करतोय. 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा बनवल्यात. साहिल तयार. ओ हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. मग अशा लेंथ वरती तुमच्याकडे जर गोलंदाजी आहे मग तुम्ही अधिक जास्त प्रयत्न का करता, व्हेरिएशनच्या मागे का लागता, हा प्रश्न आहे. फुल लेंथ यॉर्कर सटीक टप्प्यावरती आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. वीरधाव चेंडू. नक्कीच आपण तर पाहतो नक्कीच मोनिश पहिल्या ओव्हर्समध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हर्समध्ये 7 धावा आल्या. यासाठी थोडंसं माग ठरलं गेलं साहिलचं. तर आता आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच 16 धावा ह्या मात्र या ओव्हर्समध्ये आल्यात. काय म्हणशील ओव्हर्स बद्दल? ठाऊक होतं, बोरपाडा संघाला माहिती होतं की एखादं असं षटक आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त धावा कॅपिटलाइज करायच्यात आणि तेच केलं. या षटकामध्ये 17 घेतल्यात. पुन्हा क्रॉस बॅटने खेळलेत आणि त्यानंतर 10 फलकावरती 1 तर बनवली आहे. आणि
दुसरीचा देखील प्रयत्न एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धाव आली आणि या 2 धाब्याच्या मदतीनं षटक कंप्लीट झालं. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, टोटल 35 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच टीम या ठिकाणी NR बोरपाडा बी आपण जर पाहिलं तर 2 विकेट लॉस ऑफ 3 विकेट लॉस ऑफ आणि ऑन द कार आपण पाहू शकाल 35 रन्स 35 या धावसंख्येवरती आहे. आणि मनुष्य आतापर्यंत मिळालं की खऱ्या अर्थाने खातीवरकरांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. हर्षद असेल, मनोज असेल, त्यानंतर साईला आपण पाहिलं पहिल्या ओव्हर्समध्ये 9 मध्ये त्यानंतर 7 आणि या ओव्हर्समध्ये 19 धावा आल्या आणि जिथे यश बाद झाला तर युगानं चांगली फलंदाजी केली आहे. आता येणाऱ्या स्पेलमध्ये मात्र नक्कीच काय घडेल निश्चित पाहायला मिळेल. आता हे शेवटचं षटक महत्वाचं आहे कारण की या षटकामध्ये खूप काही डिपेंड केलं जाईल. या षटकामध्ये गोलंदाजीवरती सोहमला आणलाय. सोहमने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, परंतु आता बोरपाडा संघाची स्ट्रॅटेजी काय येईल. मैदानामध्ये पाणी आलंय, पाण्यासोबत एक मेसेजही आलाय की आता इकडनं या 6 बॉलमध्ये काय करावा आणि पाहावं लागेल. प्लॅनिंग्स बनवणं, प्लॅनिंग्स एक्झिक्यूट करणं 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्लॅनिंग्स प्रत्येक जण बनवत असतो, पण ते योग्य पद्धतीने एक्झिक्यूट झाले तर तुम्ही सक्सेसफुल आहात. आणि इथे पाहावं लागेल हे मैदान, सुंदर क्रीडांगण आणि या सुंदर क्रीडांगणावरती त्यापेक्षा भरलेली सुंदर स्पर्धा. आणि मी काल देखील उल्लेख केला होता की जितकी सुंदरता या स्पर्धेची आहे ना गणेश, त्यापेक्षा अधिक जास्त मेहनत आमच्या आयोजकांची बुम्बिक स्पोर्ट्स गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबची राहिली आहे. आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार आणि त्यांना सॅल्यूट देखील करूयात, कारण की कोणीही विचार केलं नव्हतं की या क्रीडांगणावरती इतकी सुंदर स्पर्धा बनवण्यात येईल आणि हे काम बुमिक स्पोर्ट्सने केलंय आणि त्याचबरोबर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने करून दाखवलंय. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न केले तर सगळं काही होतं. जाऊयात मॅचकडे. निश्चित आपण जर पहिला बॉल इथे निर्णय केला गेला, चेंडू मात्र हवेमध्ये आहे. बॉल खाली, इथे मात्र शत्रषक चुकी खेळणार नाही आहे. विकेटचं बदल, खेळाडू बाद, विकेट क्रमांक या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच इज गॉन. 4था विकेट सोहमला मिळालाय. जयची विकेट काढली. पुन्हा जयने तीच चुकी केली. दूरवर्ण खेचला बॉलला आणि लॉंग ऑनला क्लिअर करायचा होता, त्याच्यामुळे त्याची उंची लाभली, लांबी नाही, डिस्टन्स नाही मिळालं आणि सेफ हँड हर्षद पाटील यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला गेलाय. धक्का मिळत असताना 4था 35 वर 4. तर नक्कीच मनीष पाटील नुकासी तुम्ही म्हटला की खऱ्या अर्थाने मैदान आणि स्पर्धेकरता खूप सारी मेहनत घेतली आहे. आम्ही जर पाहिलं तर याच वर्षामध्ये रॉयल झिडकीची स्पर्धा कंप्लीट केली. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यापूर्वी खूप चित्र वेगळं होतं. आज आम्ही पाहतो की खूप पद्धतीने मेहनत घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सिंहाचा वाटला गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा असेल, सकाळी या ठिकाणी 5:30 वाजता येणं, या स्पर्धेचा मध्ये पूर्णपणे मैदानाचा अभ्यास करणं, त्याकरता गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब याने खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि त्यासोबत आपण पाहू शकाल की युवा यंगस्टार ज्यांनी सातत्याने पाहू शकाल की ना मात्र म्हणतात ना की विचार देखील नव्हता मनामध्ये, मात्र विचाराला चालना दिली आहे श्रवण ठाकरे. खरं तर खूप सारी मेहनत घेतली आहे. बघा खूप सारे लेजंड गणेश इथे आहेत आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा झाली आहे, मला असं वाटतं की आणखी एक नाईट टुर्नामेंट या विभागाची प्रीमियर लीग काही वर्षांपूर्वी झाली होती तशीच पुन्हा व्हावी. आणि इथे लेजंड जे आहेत त्यांनी याची मेहनत घेतली तर होऊ शकतं. विभाग प्रीमियर लीग पुन्हा नाईट या मैदानावरती व्हावी. तर नक्कीच तुमची इच्छा देखील कंप्लीट केली जाईल. तर त्या जाऊयात मॅचच्या दिशेनं. शफल झालेत अप्रतिम डिलिव्हरी, सुपर बॉल पाहायला मिळतोय. तर मॅग्निफिसंट डिलिव्हरी, बॅटरच्या स्टँडच्या विरोधातला बॉल इथे हाताला गेलाय. लेन खूप चांगली होती आणि खातिवलीनं एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. इथे मात्र दुसरा बॉल डॉट आलाय. सोहम गोलंदाजी मार्कवरती आलाय. सोहम मध्ये आपण मनुष्यामध्ये पाहिलं तर पहिला बॉल जिथे मात्र विकेट्स पाहायला मिळाली, मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आला. आता उर्वरित 4 बॉल अजून बाकी आहेत आणि यानंतर 40+ लीगची मात्र जी फायनल तुम्हाला निश्चित पाहायला मिळणार आहे. आणि खूप साऱ्या आयोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बॉल क्रमांक 3 राईट मोर द विकेट. इथे मात्र परफेक्ट बॉलला कनेक्शन प्रॉपर होतं. बॉल मात्र निघून चालला फाईन डीपच्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र नो चान्स मुवमेंट, बॉल निघून जाईल चौकारा करता आणि 4 धाबीच्याच मदतीनं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल. ते आपण जर पाहिलं तर 39 या धावसंख्येवरती चांगला टोटल बनलाय, कारण की ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, पहिला 2 षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं, पण त्यानंतर चांगल्या धावा बनवल्या. 11.14च्या ॲव्हरेजने धावा फलकावरती बनवल्यात. असंच चालत राहिलं. 45-46 स्कोअर प्रोजेक्टेड आपल्याला दिसतोय आणि तिथपर्यंत पोहोचले तर बोरपाडाची बॉलिंगही चांगली आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की येणारे पुढचे 3 बॉल खातिवलीला विचारपूर्वक फेकावे लागतील. कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हता झालेला, परंतु गॅपमध्ये बॉल होता आणि त्याच्यामुळे हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती 39. 4 विकेट गमवत असताना हे दृश्य पहा पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवरती. टोटल 7 कूलर आणि त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेटचे 4 ट्रॉफीज आणि 40+च्या 4 ट्रॉफीज आणि त्याचबरोबर भरपूर सारे पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. 2 सायकल देखील सिरीज करिता.
लेग स्टंप वरनं हा बॉल अंपायर सुवळतायत. अंपायरचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळतीये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक टोटल जाऊन पोहोचलं गेलं 40 आकड्यावरती. तर नक्कीच 40 धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती आहे, जिथे आपण पाहिलं शेवटच्या ओव्हर्समध्ये आतापर्यंत चांगल्या पद्धती गोलंदाजी मात्र शेवटच्या बॉलमध्ये बहुतेक नक्कीच लहान हात भरकटली गेली आणि सर्व मात्र लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला आणि सर्व मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 40 रन्स या धावसंख्येत. मोनिश आपण जर पाहिलं तर आपण 5 दिवसापासून पाहतो की लो स्कोरी मॅच होत आहेत. लो स्कोरी मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मात्र या ठिकाणी डिफेंड केलं. तर म्हणजे या मॅच मध्ये काय घडेल आपण आतापर्यंत स्थिती तर पाहिली तर एका साईडनं खातिवलीकरांची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने घडली आहे. यावेळी चांगला बॉल आहे. इथे मात्र अपील जोरदार आहे. स्ट्रॉंगली अपील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअरचे पण समज जातील. आपण थर्ड अंपीच्या दिशेनं पण जाऊयात. इथे मात्र चेक केला जाईल. पुन्हा DRS ची माग केली आहे. टीव्ही स्क्रीन अंपायर कडे आपण जोडले जाणार आहोत, परंतु फर्स्ट लुक मध्ये असं वाटतं की निकेतन थोडे दूर राहिलेत, युकान थोडे दूर राहिलेत. ऍक्शन रिप्ले पहा. शरीरावरती बॉल लागला. ऑप्शनचा भरपूर जास्त बाहेर होता आणि त्यानंतर रोहन आले, बॉलला उचलला आणि यशांवरती जेव्हा लागलाय बॉल आणि अंपायरचा इशारा. पुन्हा रेड सिग्नल. OUT. बॅटर होईल बाद. आउट. तर नक्कीच आपण जर पाहिजे इथे मात्र फेट अँड वॉच थोडंसं मात्र उशीर देखील झाला असं त्यांनी मात्र पाहू शकाल. एक परफेक्ट डिसिजन. मी म्हणतो ना की आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतं ना तेव्हा देवाकडे हाक मागली जाते आणि क्रिकेटच्या मोनिशा ही दात मागली जाते. इथे मात्र विकेटचं बदल खेळाडूला परतावं लागेल आणि येणार बोरपाडा ची स्थिती आपण जर पाहिजे आतापर्यंत 40 या धावसंख्येवरती आहे. म्हणजे एका साईडनं खातिवलीकरांना जो कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हर्समध्ये पाहू शकाल, सेकंड असेल, थर्ड मध्ये असेल, थोडंसं धावसंख्या मात्र एकूण सेरा आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मागपती सोम आला, जिथे आपण जर पाहिलं तर पहिला बॉल होती विकेट, मग त्यानंतर डॉट, मग त्यानंतर आपण पाहिजे चौकार, मग वाईट आणि रन सोडून विकेट. काय म्हणशील आता मात्र येणाऱ्या अंतिम बॉलमध्ये काय घडेल? चांगली गोलंदाजी. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू समाप्त झाले. 40 धावा आहेत आणि आता नवीन बॅटर अविनाश स्ट्रायकर एंड वरती. 40 प्लस 40 शात मध्ये पाहावं लागेल. 40 धावा तर फलकावरती आहेत. सोहम पुन्हा एक ब्लॉक हॉल मध्ये बरोबर सटीक यॉर्कर आणि आता धाव नाही मिळणार कारण की बॉल कलेक्ट केलाय. डॉट बॉल होईल हा. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 40 वर गाडी थांबली आहे. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. तर नक्कीच 5 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 40 मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं धावसंख्येवरती पूर्णपणे जे प्रेशर पाहू शकत तर पूर्णपणे एक पकड निर्माण केली आहे. आपण जर सोहमनं खूप चांगल्या पद्धतीनं एक कमबॅक आपल्याला पाहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये. अंतिम दिवस जरी असेल तरी खऱ्या अर्थानं प्रेक्षक अजूनही मात्र या स्पर्धेची ओढ पाहतात, कारण आता आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने फायनल दिवस आहे आणि कोणमध्ये स्पर्धेचं खऱ्या अर्थानं पाहू शकाल. अंतिम बॉल इथे परफेक्ट पुन्हा शकतो यॉका बॉल. हुक करायचा प्रयत्न होता, बॅटचं फेस पाहायला मिळालं. या ठिकाणी पाहू शकाल की परफेक्ट आपण पाहिलं तर मिडलचा बॉल होता. सिंगल आणि मात्र दुसरा प्रयत्न मात्र विकेटचा या ठिकाणी प्रथम होईल का? विकेट क्रमांक पाहू शकाल. या ठिकाणी 2 धावा आपण जर पाहिल्या तर कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावसंख्या फलकावरती 42 या धावसंख्येवरती आहे. विजयाकरता इथे मात्र बनवायचे आहेत 24 बॉल्स अँड 43 रन्स. चला 43 धावांचं तर लक्ष असेल. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाऊयात. यानंतर होणारी मॅच आय थिंक सो 40 प्लस बिग बॅश लीगची फायनल मॅच असेल. साई बालाजी चॅम्पियन्स आणि मी कुडुसकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचंय. श्रावण ठाकरे आपण कुठे आहात? हॅलो. ज्या खेळाडू कक्षाच्या बाजूला खुर्च्या आहेत त्या कृपया खेळाडू कक्षामध्ये द्यायच्या आहेत, कारण की एकही खुर्ची खेळाडू कक्षामध्ये नाहीये. आपल्या पाठीराखे खेळाडू कोणी असतील, प्रेक्षक असतील तर विनंती करतोय आपण कृपया खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत.
चला साई बालाजी, आपण देखील आपली प्लेइंग लिस्ट असेल ती आमच्यापर्यंत नक्की सुपूर्द करायची आहे, कारण यानंतर एक महत्वाची जी मॅच ज्याचा आपण 5 दिवस खऱ्या अर्थानं वेट अँड वॉच केला आहे आणि त्या स्पर्धेकरता अंतिम क्षणामध्ये साई बालाजी मिलिंदजी बागुल आपण देखील आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत सुपूर्द करायची आहे. चला वेलकम टू बॅक सेकंड इनिंग, जिथं आपण जर पाहिलं तर नक्कीच एका साईडनं खातेवली आणि त्यांच्या गेस्ट तुम्ही पाहता नक्कीच त्यांच्या बी पक्षात पाहू शकाल येणार बोरपाडा बी विजयाकरता टोटल तुम्ही जर पाहिलं तर 24 बॉल्स आणि 43 धावांचं लक्ष ठेवून मात्र इथे फील्ड सेट केली जाईल. आणि चला बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मध्यांतर रात्रीमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहतात ऐकत आहात आपण जर पाहिलं तर BS40+ पाहू शकता ज्या ठिकाणी मात्र लीगच्या माध्यमातून या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्ही अनुभवतात आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेची आण बाण शान चेक. धन्यवाद. तर सुनीलजी पाटील शिवसेना उभाटा गटाचे विभाग प्रमुख आपण पाहतोय, त्यांच्या वतीने समालोचकांकरता 1000 रुपयाची जी रक्कम आहे ती आमच्यापर्यंत सुपूर्द झालेली आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी जर आपण पाहिलं तर सुनीलजी पाटील एक असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. थोड्या वेळापूर्वीच त्यांनी श्रावण ठाकरे यांच्याशी चर्चा केली की कसं काय एवढं भला मोठा हे आयोजन नियोजनाचा डोंगर पार केलाय. तर श्रावण ठाकरे यांनी एवढंच उत्तर दिलं की माझ्या पाठीशी असलेले हे माझं श्रेय नाहीये, ही माझी मेहनत नाहीये, तर माझ्या पाठीशी असलेलं जे सहकारी आहेत ही त्यांची मेहनत आहे आणि त्यामुळेच ही स्पर्धा इथून मात्र आपल्या विभागामध्ये नव्हे तर YouTube वरती आणि त्याचप्रमाणे आपल्या भिवंडी तालुक्यामधील आपल्या शेजारी गावामध्ये नाव करते. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच धन्यवाद रोहन पाटील, आपली देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेकरता. आपण देखील पहिल्या दिवसापासून इथे मात्र वेळेवरती येणं, अपडेट देणं आणि सुनीलजी पाटील आपलं देखील मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद. सगळं कसं घडत असतं आणि घडणाऱ्यामध्ये असं म्हणतात ना की आपल्या वाक्यामधनं एखाद्याच्या हृदयामध्ये जागा निर्माण करणं ही छोटी गोष्ट नाही आहे आणि त्याकरता तुम्ही दिलेली दाद नाही आमच्याकरता पोचपावती आपलं देखील मनापासून आणि नक्कीच धन्यवाद. सेकंड इनिंग पहिला बॉल डिलीट करण्याकरता गोलंदाजी मार्कवरती आहे. हलक्या त्यानं पुश ऑफ द टाइम सोबण्याचा वापर केला गेलाय. हलक्या त्याने इथे खेळण्याचा प्रयत्न आहे. शेडू मात्र निघून चाललाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 2 दफा इथे मात्र सहज कंप्लीट केल्या गेल्यात. तर 24 बॉल्स आणि 43 रन्स. मनीष आपण जर पाहिलं तर समीकरण खूप मोठं नाही आहे. मात्र या मॅच मध्ये जर इंटरेस्ट आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलपासून पहिल्या बॉलपासून सुरुवात खूप चांगली झाली आहे. आणि काय म्हणशील? ऑलमोस्ट 10.75च्या ॲव्हरेजने धावा फलका 10.75च्या आस्किंग रन रेटने धावा फलकावरती बनवायचा, त्यामुळे फार कठीणी नाहीये, फार सोपंही नसेल. डिपेंड करेल की तुम्ही स्टार्ट किती चांगला घेता. दोन्ही संघांना अगदी बॉलिंग करत असताना तिकडे जर विकेट मिळाले तर मॅच फसताना दिसेल. बॅटिंग करत असताना सुरुवातीला चांगल्या धावा बनवल्या तर तिकडे मॅच बनेल. बॉल तयार, ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा बॉल एक्स्ट्रा कव्हर इन फील्डच्या आतमध्ये फेकला लगेचच, परंतु एक सिंगल आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा पाहतोय. टोटल 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 3 आकड्यावरती. जयेश पाटील, हर्षद पाटील ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. या स्पर्धेमध्ये जयेश तितका प्रभावशाली खेळ नाही पाहिला,
परंतु आता या मॅच मध्ये इथे जयेश खेळला तर संघाला जरूर बेनिफिट होऊ शकतं. तर नक्कीच जेव्हा मी मोनिश आपण जर संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करावं लागतं. आता अंतिम मॅच मध्ये जर हर्षदनं जर बॅटिंग केली नाहीये तर मी नक्कीच म्हणेन की खऱ्या अर्थानं तुम्ही काय केलात याचं उत्तर मात्र उद्या तुला नक्कीच गावाकरता द्यावं लागणार आहे. जयेशला पण पाहतोय इथे मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आणि यशबद्दल मी म्हटलं की मोनिश यशनी आतापर्यंत खूप सारी मेहनत केली आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर मध्ये कॅप्टनची भूमिका तरी बजावली आहे. या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर आणि फ्रंटलाईन बॉलर मध्ये सर्वात ताकदवान गोलंदाज यश गोलंदाजी करताना पाहतोय. ओ वाईड यॉर्कर करायचं होतं फुल लेंथ, परंतु लाईनचा भरपूर जास्त बाहेर केला बॉल. अंपायरचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा फलकावरती. जयेश पाटील स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज तयार. ओ चांगला बॉल, परंतु अंपायर्स पुन्हा वळतील. अंपायरचा इशारा येतो या इट इज अ वाईट बॉल. बाहेर निघणारा बॉल होता आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतं. धाव फलकावरती धावा. या धावसंख्येवरती चला लगेच मॅचला सुरुवात आपण पाहू शकाल की बॅक टू बॅक दोन्ही बॉल आतापर्यंत यशनं मात्र वाईट हाताळले गेलेत. तर नक्कीच मोनिश खऱ्या अर्थाने यशची गोलंदाजी आणि सर्वात उत्तम गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे. मग आता अंतिम मॅच मध्ये आता यशनं जो आपण पाहू शकतो पहिल्या 3 बॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावित केला गेलाय. मोठा स्ट्रोक आतापर्यंत खेळू दिला नाहीये. येणाऱ्या बॉलमध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी जयेश आणि हर्षद बॅटिंग करू शकेल का? हेच काम करत आला यश. सुरुवातीला तो दबाव टाकायचा असतो त्याला आणि तेच काम करतो तो. पुन्हा एकदा जास्त मोठा स्ट्रोक खेळून देत नाही, बॅटरला जास्त रूम क्रिएट करून देत नाही आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असतो. आणि तेच इथे देखील पाहायला मिळालं. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत आणि धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 6 आकड्यावरती. यश तांदळे गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये. हर्षद आता स्ट्रायकर एंडवरती. तर नक्कीच धावसंख्या तर खूप मोठी नाही आहे आणि टार्गेट तिकीट खूप मोठं मात्र नसेल तरी मात्र इथे इम्पॉर्टंट काय रन्स इज इम्पॉर्टंट. धावसंख्या मी म्हणेन फायटिंग टोटल आहे गणेश, कारण की 40+ धावा आहेत. फाईट बॅक होईल. खऱ्या अर्थानं फाईट द्यावी लागणार. इथे मात्र 2 खेळाच्या मधोमधनं गॅप मात्र परफेक्ट इथं पाहायला मिळतं. इंटू द गॅप आज क्लिअर केला जायचं मात्र बॉल निघून चाललाय. बॉन्डी करता चौकार 4 धावा. फाईट जरूर होईल पण इथे बॉलरने फ्लाईट दिली. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलं बॉलला बरोबर. एक्स्ट्रा कव्हरचा जो गॅप दिसत होता, एक्स्ट्रा कव्हरचा आणि कव्हरचा मधोमधनं बॉलला पाठवलं डीप मध्ये आणि चौकार आला. आणि चौकाराच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा आल्या 10. तर नक्कीच 10 ही धावसंख्या फलकावरती. चला नक्कीच टीम मीटिंग करू नका. येणार बोरपाडा बी खूप चांगल्या पद्धतीनं ज्युनियर गटाकडनं या स्पर्धेपर्यंत इथपर्यंत पोहोचली आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर यशचा सर्वात मोठा हटकंडा राहिला आहे. इथे आपण पाहिलं तर एक प्लेयर पाहू शकते मात्र मोस्ट इम्पॉर्टंट इथे मात्र माइंड नव्हतं फ्रेश. इथं गोल बॅटिंग केली जाते कारण माहिती 43/24 बॉलमध्ये बनवायचे आहेत. आणि इथे आपण जर पाहिलं तर 43 विषय करता बनवायचे टोटल. आपण जर पाहिलं आतापर्यंत पाहिलं तर 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावसंख्या फलकावरती 10 आहे. 10 आकड्यावरती धावसंख्या. आता शेवटचा अंतिम बॉल. फिल्डिंग मध्ये थोडी चेंजेस केले थोडे. आता मिड विकेट आता स्क्वेअर लेग कडे सरकताना पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल हर्षद करिता. यश तयार. सॉफ्ट हँडलने अगदी शांतपणे बचाव वृत्तीने. आणि हर्षदला माहिती होतं शेवटचा अंतिम बॉल आहे. बचेंगे तो और लढेंगे. सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे मी म्हणेन की अगदी डोकं वापरून त्याने एक सिंगल घेतली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 आकड्यावरती. बघा आस्किंग रन रेट 11.75 होतं. 11 धावा आल्या. त्यामुळे ज्या पद्धतीने धावा होत्या त्या पहिल्या षटकामध्ये मिळाल्यात. आता 18 बॉल आणि 32ची गरज आहे. तर नक्कीच जो स्टार्ट हवा होता तो मात्र नक्कीच मी म्हणेन की खऱ्या अर्थानं पार्टनरशिप दिली हर्षद आणि जयेशनं. कारण दोन्ही बॅटरनं शांत पद्धतीने खेळ केलाय. मी म्हणतो ना की नेहमीच क्रिकेटमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट जर करायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मदत मात्र तोंडावरती साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. अशा पद्धतीने बॅटिंग केली आहे. पूर्णपणे माइंडचा वापर केला गेला. असं म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती महान. आणि आतापर्यंत 6 बॉल दिस कम्प्लीट अँड फर्स्ट ओव्हर अँड बिग बॅटर बी हर्षद अँड ह्यांच्या जयेश अँड बीट पार्टनरशिप. धावसंख्या आपण जर पाहिली तर 11 या धावसंख्येवरती निल्सन आकड्यावरती विजया करतात मात्र 18 बॉल आणि मात्र इथे विजया करता बनवायच्या त्या मात्र 32 धावा. गोलंदाजी मार्कवरती आहे. नेक्स्ट बॉल अगेन गोलंदाजी ट्रॅकवरती. न्यू बॉलर मिस्टर निखिल डोंगरेला आपण पाहतोय.
येणार मोरपणा या स्पर्धेमध्ये दोन्ही गावांचं एकाच गावाचं दोन स्वप्न घेऊन आली आहे. एका साईडनं ज्युनियर आणि सिनियर, एका साईडनं भिवंडी पाहू शकाल, नक्कीच ब्रँड पाहू शकाल. अंबाडी ते कवाडाच्या माध्यमातून उपाध्यक्ष भिंदातील लसणे जी मात्र वेट अँड वॉच करतायत फायनल मॅचची. इथे आपण पाहिलं तर त्यांच्याच गावातील नवीन चेहरे आणि आपल्या गावाचं नवीन भविष्य. देखील मोनिश या गावाबद्दल काय म्हणशील की ज्या पद्धतीनं दोन्ही टीम्स या स्पर्धेमध्ये ज्या मात्र पद्धतीनं फायनल आणि सेमीफायनल पोहोचल्या आहेत? मग मी तर ऑलवेज एकच गोष्ट म्हणतो की ग्रामीण क्रिकेट तुमचा गावचा क्रिकेटला पुढे घेऊन जायचं असेल, उद्यास आणायचं असेल तर युवा खेळाडूंना या पटलावरती लवकर लवकर आणणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जितक्या युवा खेळाडूंना लवकर संधी द्याल तितकंच गावचं भविष्य होतं. आणि भरपूर साऱ्या संघांना पाहतो ना की ते आता ज्युनियरच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आणतात आणि त्या गावचा येणारं भविष्य स्ट्रॉंग करतात. तेच पाहायला मिळालंय. मॅचकडे वळूयात पुन्हा एकदा. बॉल तयार होत आहे. पहिला बॉल बॅटची कडा लागलेली, पाठीमागे फिल्डर, चुकी घडली आणि चुकीला माफी नाहीये. धावा मिळतील 4, येतोय चौकार. तर नक्कीच थर्ड रिझन मध्ये मात्र बॉल निघून चाललाय आणि तिथे चुकीला खऱ्या अर्थानं माफी नाहीये. शुभ आपण पाहू शकाल जिथे मात्र थर्डमॅन रिझन मध्ये स्लिप तैनात होती. फील्ड मात्र पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीने करायची होती, ते मात्र बॉल निघून झालाय. आणि इम्पॉर्टंट 4 रन्स आहेत. या धावा खूप महत्वाच्या आहेत. महत्वाच्या आहेत, प्रत्येक धावा महत्वाच्या आहेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, बॅटला फेकली होती, आउटर एज लागली आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनला फिल्डर आपण तिकडे निकेतनला पाहिलं, त्यांच्याकडनं ती चुकी घडली आणि चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढल्या, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 15 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती आपण निखिलला पाहतोय गोलंदाजी करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच मुनिश निखिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. बॉल खूप चांगला होता, त्याची पाहू शकतो तिथे मात्र कव्हर बॅकअप पण पाहू शकतो तिथे मात्र थर्डमॅन रिझन मध्ये फील्ड झाली नाहीये. आणि 4 धावा काम महत्वाची. इथे मी म्हणतो ना की खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन जरी असेल तर क्रिकेटला तुम्हाला फर्स्ट ओव्हर आणि फर्स्ट बॉल खूप महत्वाचा असेल. सुरुवात स्टार्ट ऑफ गेम पाहू शकाल. इथे हलक्यातनं खेळायचा प्रयत्न, चेंडूमध्ये निघून चाल शपोचा बॅटर, मात्र फाईनला बॉल निघून जाईल इंटू द दिसर मधनं. पुन्हा एकदा सेकंड चौकार. कॅल्क्युलेटेड स्ट्रोक हर्षद कडनं. पाहिलं होतं बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग संपूर्ण खाली आहे, त्यामुळे बॉडीला टर्न केलं, वळण दिलं शरीराला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळाल्या 4. बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं. आता धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 19 आकड्यावरती. आणि आता विजयाकरिता 16 बॉल 24 ची गरज आहे. तर नक्कीच हर्षदनं खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे. आपण जर हर्षदच्या बॅटमध्ये आतापर्यंत सिंगल डबल आले, त्यानंतर परफेक्ट मध्ये पाहू शकतो शॉर्ट सिलेक्शन केले गेले, 3 चौकार आले मोनिश. आणि त्यानंतर मग धावसंख्या 19 होती जाऊन पोहोचली. आता बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि पहिल्या ओव्हर्समध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हर्समध्ये 2 बॉल ते 8 धावा आल्यात. आता आपण जर पाहिलं तर विशाखाचं समीकरण मध्ये दुर्वती राहिलं नाहीये. इथे तर आपण पाहिलं तर हर्षदनं आपल्या माइंडचा वापर केलाय आणि याकरता हर्षद ओळखला जातो का आपण पाहू शकतो भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. खरं तर महत्वाचा खेळाडू या संघाचा आहे आणि त्याच्यावरती खूप काही डिपेंड आहे आणि ते सध्या दाखवतोय. मला आठवतं कवाड ते अंबाडी असोसिएशनची पहिली प्रीमियर लीग, त्या पहिल्या प्रीमियर लीग मध्ये भरपूर चांगलं खेळताना केलं होतं आणि आज देखील ॲज इट इज बॅटिंग दाखवतोय मैदानामध्ये. बाहेर होता ऑप्शनचा. पुन्हा एकदा ओ चुकी झाली आहे आणि आणखी धावा मिळतील. बॉल अडवलाय परंतु अंपायरचा इशारा काय तो पाहावा लागेल. चेकही करूयात आपण. बॅट लागली आहे. चेक करत आहोत आपण. नाही, अडवलाय बॉल. चेक करतोय चौकार सर. तर नक्कीच या ठिकाणी थर्ड चेक केलं गेलं. मोनिश आपण पाहिलं तर 21-21 या धावसंख्येवरती आहे. पण आतापर्यंत निखिलचं षटक थोडंसं माग ठरलं गेलं. तिथे 2 चौकार दुहेरी धाव आली. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्यात निखिलनं. बॉल तयार होत आहे. हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक झालाय. लिडिंग एज कॅच कंप्लीट केली आहे. बिग विकेट, मोठा मासा. हर्षद आता माघारी परतेल. धक्का क्रमांक पहिला बसताना ज्या विकेटची अपेक्षा होती त्या विकेटला मात्र परतावं लागेल आणि जिथे मात्र हर्षदची विकेट ॲज अ इम्पॉर्टंट विकेट, ॲज अ टर्निंग पॉईंट, इथे मॅच समीकरण बदलू शकेल. काय घडेल काय बिघडेल निश्चित पाहायला मिळेल येणारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. परंतु काय कॅच कंप्लीट केली. हा रिप्ले पहा पुन्हा एकदा. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, खेळायचा प्रयत्न केला, बॅटची लिडिंग एज लागली, खाली बॉल लागला आणि त्यानंतर भरपूर दूरवरचा प्रयत्न केलाय.
खूप दूर गेले चेस करण्याकरिता. 2 फिल्डर आले, धडकले, पण कॅच नाही सोडली. आणि आता नवीन बॅटर रोहित पाटील मैदानामध्ये आलाय. धक्का मिळत असताना धावफलकावरती आपण डावा पाहतोय. टोटल 21 आकड्यावरती पहिल्या क्रमांकाचा. आणि अजूनही मॅच मध्ये समीकरण जर बघितलं गेलं तर इक्वेशन इकडनं विजयाकरिता 14 बॉल 22 ची गरज आहे. 14-22 गरज आहे. समीकरण मोठं राहिले नाहीये आणि जर पाहू शकाल की जर 22 धावा बनवायचे तिथे येणार बॅटरला देखील त्याच पद्धतीने मोनिश फलंदाजी करावी लागेल. कारण तुम्ही इथे मोठ्या फटक्या जर गेलात तर मॅच हार्ड होऊ शकेल. येणार बॅटरवरती दबाव येऊ शकेल आणि या मॅच मध्ये येणार बॅटरला काय करावं लागेल. विकेट गरजेचा होता खरं तर या मॅच मध्ये. कारण की बोरपाडा संघ जर बघितला गेलं तर समोरचा संघ पार्टनरशिप बनवत होता. आणि अल्वेज तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये मॅच जिंकवण्याकरिता विकेट इम्पॉर्टंट आहेत. आणि तो विकेट आता काढलाय. नवीन बॅटर रोहित आलाय. आता हर्षदची जागा रोहित कशा प्रकारे घेतोय ही मोठी जिम्मेदारी असेल त्याच्यावरती. तर नक्कीच तेच पाहायला मिळेल. आता ओर पाहू शकाल सेकंड आणि तिथे मात्र बॉल क्रमांक 5 गोलंदाजी मागवरती न्यू बॅटर अंकित फुलेंचा बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज शॉट होण्याचा प्रयत्न करत होता. मात्र इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. तर डॉट बॉल फुल लेंथ यॉर्कर करायचा प्रयत्न केला आणि परफेक्ट त्या क्रीज मध्ये हाताळल्या बॉलला. आणि म्हणून म्हटलं होतं ना की बघा विकेट पडल्यानंतर बॅटिंग लाईनअप वरती दबाव येतो, थोडा प्रेशर असतो. कारण की नवीन बॅटर फ्रेश माइंडने येतो मैदानामध्ये. त्याकरिता विकेट ऑलवेज महत्वाचे आहेत. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 21 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम खाली राहिला. स्विंग अँड अ मिस. अनदर डॉट बॉल. लगातारचे 2 डॉट आले आणि आता मॅचचं समीकरणही बदललंय. विजयाकरिता राहिले 12 बॉल आणि 12 मध्ये 22 ची गरज आहे. पुन्हा सरासरी 11 वर जाऊन पोहोचली. निश्चित आपण जर आता समीकरण मात्र बदलू शकेल. कारण 11ची सरासरी इथे बनवायची. 6 बॉल मध्ये 6 बॉल विन द मॅच आणि 11 रन्स इज इम्पॉर्टंट. टीम खातिवली. येणाऱ्या मात्र ओव्हर्स मध्ये तुम्हाला मात्र प्रत्येक ओव्हर्स मध्ये 11 धावा बनवायच्या. इथे मात्र कशापणे बनतील इथे मात्र टीम मिटिंग केली जाईल येणार बरोबर बी कडनं. आणि मात्र निश्चित पाहू शकाल की ज्याच्यावरती जबाबदारी दिली जाईल काय इम्पॉर्टंट मॅच काय ही तुमच्याकरता फायनल मॅच. इथे तुम्हाला मात्र खऱ्या अर्थानं जिंकणं खूप गरजेचं आहे. आणि दोन्ही टीम करता 50-50 बॅलन्सिंग मॅच राहिली आहे. कारण काय मध्ये पाहू शकाल की आतापर्यंत दोन्ही टीमकडे सेम पद्धतीने पाहू शकाल. कारण 6 बॉल आणि 11 धावा खूप मोठी धावसंख्या नाही आहे. काय म्हणजे मुनिश कारण आतापर्यंत 50-50 बॅलन्सिंग मॅच आहे. बॅलन्सिंग मॅच जरूर आहे. 12 बॉल आणि 12 मध्ये 22 ची गरज आहे. 11च्या आस्किंग रन रेटने तुम्हाला धावा बनवायच्या. त्यामुळे मी तर म्हणेन की तुमचे कॅल्क्युलेशन, तुमचे प्लॅनिंग्स आणि तुम्ही ज्या कॅल्क्युलेशनने प्लॅनिंग्सने उतरताय ते बरोबर एक्झिक्यूट करता येईल का. ज्या संघाला जमलं तो संघ पुढे. ऑलमोस्ट आपण जर पाहतो ही येणारी ओव्हर खूप महत्वाची असेल. कारण ही मॅच मध्ये पाहू शकेल या ओव्हर्स मध्ये जर 10 ते 5 धावा आल्या किंवा त्याच्या आधी जर रोखलं गेलं तर येणाऱ्या मात्र ओव्हर्स मध्ये दबाव येणार नाहीये. म्हणून या षटकाला पॅनल्टी मेट षटक असं बोललं जातं. आणि हे पॅनल्टी मेट षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती आणखी एक मोठं नाव रोहन माळी गोलंदाजीवरती आपण पाहतोय. नक्कीच रोहनचं नाव जरी रोहन असेल तिथे मात्र मात्र मॅचला आपल्या टीमला मात्र तिथं रोहन करावा लागेल. असं म्हणतात ना की सूर्याचं दुसरं नाव म्हणजे प्रकाश. जो जेव्हा मात्र अंधार किंवा मात्र एखाद्या संकटामध्ये उजेड करत असतो आता मात्र रोहन मध्ये कशापणे गोलंदाजी करेल. पॅनल्टी मेट षटक महत्वाचं षटक आहे. रोहन माळी गोलंदाजीवरती. आपण ऑलवेज पाहतोय ना की सेकंड इनिंग मध्ये जे शेवटचं षटक असतं त्यातलं आधीचं षटक आहे ते महत्वाचं आहे. कारण की या षटकामध्ये भरपूर काही लिहिलंय. इथे जर चांगल्या पद्धतीने धावा आल्या तर मॅच बॅटिंग साईड संघाकडे थोडंसं प्रेडिक्टेबल झुकताना दिसेल. परंतु इकडे जर चांगली गोलंदाजी झाली तर मग दबाव देखील वाढेल. पण मिनिमम 11 धावा तरी बॅटिंग साईडनं एक्सपेक्ट केल्या जातील. पहिला बॉल अँगल बनवत असताना तो कोण बनवत असताना राऊंड दी विकेट याकरिता गोलंदाज येतो. कारण की जेव्हा पण राऊंड दी विकेट येतो ती वाईड लाईनने अँगल बनवत असताना कोण बनवत असताना गोलंदाजी करायचा प्रयत्न असतो. आणि तेच रोहन मालीने केलंय. पहिला बॉल परफेक्ट सटीक यॉर्कर केलं वाईड लाईन वरती आणि पहिलाच बॉल आलाय डॉट. तर नक्कीच या ठिकाणी थोडंसं कट केलं गेलं बॉलला. कारण फलंदाज जर खेळायचं आडव्या बॅटनं ऑन साईडला आणि थोडंसं बॉलला मात्र हलक्या हातानं त्या ठिकाणी कट केलं गेलंय. इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. इनफॅक्ट पाहू इथे मात्र इनसाइड कव्हरचा फटका फसला होता. मात्र ते झेलत संधी होती. मात्र सुपर आणि बिग विकेट. कॉलिंग नव्हती दोघांमध्ये. कॉलिंग नव्हती दोघांमध्ये. हा तालमेल नव्हता. त्याकरिता असं म्हणावं लागेल का दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. कारण की बरोबर दोन्ही फिल्डरच्या मधोमध बॉल पडला आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या. म्हणून कॉलिंग महत्वाची आहे. तुम्ही कॅचेस वरती जेव्हा कॉल देता कॅच कोण पुढे जाते कोण लीड करतं तो कॉल दिल्यानंतर तुमची योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट होते. परंतु इथे ते दिसलं नाही. ते जुळून नाही आलं. त्याच्यामुळे 2 धावा बनवल्या. अजूनही 10 बॉल राहिलेत आणि 10 मध्ये 20 धाव्यांची गरज आहे.
तर नक्कीच या ठिकाणी कॉल करणं खूप गरजेचं होतं. असं म्हणतात ना, नजराटी दुर्घटना घडली. याचं इम्पॉर्टंट काय, या मॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक धाव का महत्वाची येणार बोरपाडा बी करता. तुम्ही जर इथे मात्र सिंगल डबल देत राहिलं तर मात्र माझं समीकरण सोपं खातील टीम करता होऊ शकेल. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 2 बॉल ज्यांनी कंप्लीट केले मिस्टर रोहन. बॉल क्रमांक 3, धावसंख्या फलकावरती 23 आहे. जाऊ मॅचच्या दिशेनं. ओहो, बॅटची लिडिंग एज लागली, बॅटची कडा लागली आउटर आणि त्यानंतर विकेट मिळाला रोहन माळीला. जयेश पाटीलचा विकेट मिळतोय आणि धक्का क्रमांक 2, 23 वरती 2. आणखीन एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. ऑलमोस्ट आपण पाहू इथे मात्र लो स्कोर मॅनला जर जिंकायचं मी म्हटलं राईट ऑन द टार्गेट. आता डॉट बॉल विकेट बॉल आणि आता पाहू शकाल की रोहन मालीनं आज कम्प्लीट पाहू शकाल की माझ्यावरती ती जबाबदारी दिली ना, त्या जबाबदारी यशस्वी करू शकते मात्र पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. रोहन चमकतोय, रोहन सध्या चमकतोय आणि दुसरा रोहन धमक करायला मैदानामध्ये आलाय. खातिवली संघाकडनं रोहन पाटील, अर्थात रोहन माळी आणि रोहन पाटीलचा आता बॅटल चालू होणार. चेक दरम्यान सुनीलजी पाटील यांच्या वतीने विशेष पारितोषिक आपण पाहतोय. या पुढील येणाऱ्या चेंडूवरती जर दोन्ही फलंदाजांनी, दोघे बंधू आहेत, त्यांनी जर दुहेरी धाव घेतली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच धन्यवाद रोहन पाटील आणि सुनीलजी पाटील. आपलं देखील की आपण पाहता इथे मात्र या स्पर्धेला ऊर्जा देत आहेत. मात्र म्हणतात ना की जागते रहो, अभी तो बहुत कुछ बाकी है. चलते मैच की ओर. अगली गेंदबाज भी तैयार. रोहन माली अभी तक बेहतरीन गेंदबाज हो चुके. पहली बॉल डॉट, दूसरी बॉल गेंद के ऊपर 2 रन और तीसरी गेंद पे विकेट्स. यहाँ पर अगली गेंदबाज के लिए तैयार. यावली मात्र मोठा सो खेळाचा चेंडू हवेमध्ये आहे इनफिल्डच्या वरून. इथे आपण पाहू शकाल की छान पद्धतीने बॅटिंग केली ना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र अटॅक करतोय आणि आपण जर पाहिजे इथे मात्र धावसंख्या तर पाहिली तर 25 या धावसंख्येवरती आहे. ते आपण पाहू शकाल की रोहन या पाहू शकाल ज्या ठिकाणी पाहू शकाल मोनिश पाटील की जिथे प्रेशर देखील आहे की आता पण पाहू शकाल पहिल्या ओव्हर्समध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हर्समध्ये 10 आपण पाहतोय. आता विजयाकरता पाहिले तर 8 बॉल बाकी आहेत आणि धावसंख्या जी टोटल हवी आहे 8 मध्ये. आता विजयाकरिता जर इक्वेशन बघितलं गेलं तर 18ची गरज आहे. धाव फलकावरती जर बघितला गेला तर 2 धावा घेतल्या आणि 25 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. 8 मध्ये 18ची गरज आहे. रोहन पाटील स्ट्रायकर एंड वरती आणि रोहन माळी गोलंदाजीवरती. निश्चित आपण जर पाहिलं तर नक्कीच मोनिश जिथे प्रेशर होतं की 24 बॉल आणि 43 रन्स, मग त्यानंतर कमबॅक केलंय मी म्हणके कारण रोहन मालीनं. कारण 4 बॉल दिस कम्प्लीट आणि फक्त 4 रन्स दिस पाहू शकतो तिथे मात्र कम्प्लीट केल्या गेल्या. तो कमबॅक अशामुळे झाला कारण की 2 विकेट आले आणि विकेट आल्यानंतर रनांच्या गतीवरती इफेक्ट देखील पडतो. ओ चांगला बॉल, कडा लागली आहे आणि आणखी एक बॅटरला बाहेर पाठवलंय. रोहन माळीने केलं काम 25 नाही तर 50. असं म्हणतात ना की कुठेतरी मात्र महत्वाची गोलंदाजी इथे मात्र रोहन मालीने केली आहे आणि या मॅचचा हिरो तर नक्कीच पाहू शकेल की आतापर्यंत जिथे दबाव होता असं वाटलं तर मॅच बदलू शकेल. 5 बॉल त्याने मात्र डिलिव्हर केले गेले, फक्त मात्र 2 विकेट लॉस ऑफ अँड 4 इज कम्प्लीट. म्हणजे 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा दिल्या गेल्यात. मात्र इथे पाहू शकेल हा स्पेल आणि योर खूप मात्र महत्वाची ठरेल का येणार बोरपाडा बी करता. पॅनल्टी मेड षटक. अलवेज हा गोलंदाज जेव्हा पण विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थकी ठरलाय कारण की चांगली गोलंदाजी केली आहे त्या टप्प्यावरती. आणि जेव्हा आला होता तेव्हाच म्हटलं होतं की तो राऊंड विकेट गोलंदाजी याकरिता करतो कारण की त्याला ती वाईड लाईन पकडायची आहे, बाहेर निघणारे त्याला बॉल टाकायचे आहेत आणि याच अँगलवरती तो गोलंदाजी करत असतो. 7 बॉल 18ची गरज आहे. निश्चित आता इथे आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 18 धावा पूर्णपणे प्रेशर पाहू शकेल. 18% आपण पाहिलं तर या ठिकाणी टीम पाहायला मिळते खातिवलीवरती आहे. मात्र इथं मॅच अजून संपली नाहीये, क्रिकेट अजून संपलं नाहीये. काय निश्चित गेले पाहायला निश्चित मिळेल कारण येणाऱ्या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक जर आला अंतिम बॉलमध्ये तर काय घडेल. मनोज विथ द बॉल भरपूर चांगला खेळ त्याने केला. आता विथ द बॅट मनोज कसा खेळ करतो पाहावं लागेल. गोलंदाजी चांगली केली आहे मनोजने, इम्प्रेसिव्ह क्रिकेट खेळलेत या स्पर्धेमध्ये. आणखी एक चांगला बॉल, पुन्हा डॉट बॉल टाकलाय आणि आता लगातारचा हा 3रा डॉट ज्यामध्ये 1 विकेटी मिळाला. 6 बॉल राहिले आणि 6 मध्ये आता विजयाकरिता 18ची गरज आहे. तर नक्कीच आता 6 मध्ये 18 म्हणजे अक्षरशः म्हणजे निर्णायक शतक होतं. आपण मगाशी म्हणलो होतो की खऱ्या अर्थानं जेव्हा रोहन माली गोलंदाजी मार्कवरती आला या मॅचचं चित्र त्याने पलटलं गेलं असं म्हणावं लागेल. तिथे म्हणतात ना की नसीहत कुछ भी हो लेकिन हैसान जय होता है, उसी तरह की गोलंदाजी आता कर चुके हैं मिस्टर रोहन माली. चांगली गोलंदाजी केली आहे परंतु आता 6 बॉल 18ची मॅच टीव्ही स्क्रीनवरती आपण समीकरण पाहतोय. 18 धाव्यांची गरज बाकी राहिली आहे. 43 धाव्यांचं आव्हान दिलेलं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. गाडी रुळावरती बरोबर चालत होती पण दुसऱ्या षटकातील
चौथ्या बॉलवरती जो विकेट मिळाला हर्षद पाटीलचा, त्यानंतर मॅचला वळण मिळालं, त्यानंतर जयेश परतला गेला आणि विकेट नंतर कुठेतरी मॅचला बदलताना देखील पाहायला मिळालं आणि रोहनने तिसऱ्या षटकात काम केलं. अवघ्या 4 धावा दिल्या आणि 2 विकेट काढल्या. आता ठेवले 6 बॉल आणि 6 मध्ये 18ची गरज आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज जय शेळके. पण म्हणतो ना की कॅप्टन जेव्हा जबाब देतो खऱ्या अर्थानं मात्र ज्या पद्धतीने जबाबदारीचं मात्र ते खऱ्या अर्थानं मात्र माझ्यावरती जबाब दिली माझ्या गावाची आणि खऱ्या अर्थानं मी नेतृत्व करू शकेन, येणाऱ्या जबाबदारी मी खऱ्या अर्थानं मात्र खऱ्या अर्थानं त्याला स्वरूप देऊ शकेन, अशा पद्धतीने मात्र रोहन मालीने गोलंदाजी केली आहे. आता उर्वरित 6 बॉल आणि ते विजयाकरता इथे बनवायचे आहेत. आपण जर पाहिलं तर 18 धावेची गरज आहे. म्हणजे मुनीश आपण जर पाहिलं मॅच मध्ये काय आपल्याला पाहायला मिळेल, जिथे मात्र 2 ओव्हर्स मध्ये जिथे पाहू शकाल की 21 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत. दरम्यान विशेष पारितोषिक आपण पाहतोय. प्रतिषटकार सुनीलजी पाटील आणि PSI नाईक साहेब यांच्या वतीने खातिवली संघाच्या फलंदाजांकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. 6 बॉल 18ची गरज आहे. गोलंदाज यार पायामध्ये टाकायचा होता, स्वीप केले बॉलला, मिड विकेट कडे बॉल चाललाय, बॉल उचलला जाईल, हलकी मिसफील्ड झाली, फेकी करेपर्यंत 2 आल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय पुढे सरसावलं गेलंय. आता विजयाकरिता राहिले 5 बॉल आणि 5 मध्ये 16ची गरज आहे. बघा जेव्हा पण शेवटच्या अंतिम षटकावरती मॅच येते आणि 15+ धावा पाहिजे असतात तेव्हा सुरुवातीचे पहिले 2 बॉल महत्वाचे असतात. पहिल्या बॉलवरती तर डबल आलाय, आता येणाऱ्या पुढच्या बॉलवरती एखादा मोठा धमाका येईल का काय. तर नक्कीच पहिल्या बॉलवरती लाईन ऑफ लेंथ आपण पाहिली तर नक्कीच या ठिकाणी परफेक्ट क्लिअर केली आहे. कुठल्या प्रकारचा मात्र मोठा स्ट्रोक मारू दे, शॉर्ट ऑफ लेन नव्हतं, परफेक्ट अंतर लेन डिलिव्हरी पण पाहू शकाल. आता उर्वरित 5 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॉल यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू ऑन साइडला, इथे मात्र उंची आणि मात्र लांबी कमी, विकेटचं बदन, आणखीन एक महत्वाची विकेट. अब क्या खेळेगा, जो भी होगा वो खुदाई मंजूर होगा. सेफ हँड मध्ये बॉल गेला. हा ऍक्शन रिप्ले पहा. हवेमध्ये खेळले, उंचीवरती बॉल होता आणि त्यानंतर नीरज तिकडे होता आणि नीरजकडे जेव्हा पण बॉल जातो कॅच सुटण्याचे चान्सेस मी तर म्हणतोय की 1% चान्सेस असतात कॅच सुटण्याचे. विकेट आला तिकडे. आणि बघा जशी ही मॅच कंप्लीट होईल 4ही संघ जे फायनल मध्ये जातील ते 4ही संघ आपले कॅप्टन आणि आपला संपूर्ण संघ मैदानामध्ये लगेच यायचा आहे. दोन्ही फायनलिस्टची टीम NR बोरपाडा A संघ जाऊन पोहोचला. यातला विजेता संघ त्याचबरोबर मी कुडुसकर आणि त्याचबरोबर श्री साई बालाजी असे 4ही संघ मैदानामध्ये असतील. परंतु 4 मध्ये 15ची गरज आहे. गणेशजी मी म्हणेन की या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, 5 दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा चालली आणि विशेष आभार तर आपण आयोजकांचा मानतो. त्याचबरोबर विशेष आभार मी सगळ्या प्रेक्षकांचा देखील मानेन, कारण की या प्रेक्षकांनी या स्पर्धेला खूप सारा सपोर्ट केला, इथे गर्दी केली आणि पंचांची भूमिका तर भरपूर महत्त्वाची, कारण की सकाळचे 6 वाजेपर्यंत पंचांची भूमिका चांगली पाहायला मिळाली, चांगले डिसिजन आणि सगळ्यांचेच आभार या स्पर्धेमध्ये. चेक. दरम्यान आपल्या स्पर्धेकरता जो वायफाय नेट ज्यांच्या वतीने उपलब्ध झाला आणि ज्यांनी स्पर्धेला तनमन धन अर्पण केलं, अभि ठाकरे यांचा शाही सन्मान केला जाईल. विनंती असेल आपण मंचावरती येऊन या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अभि ठाकरे. अभिजित ठाकरे, नित्यानंद स्टेशनरी, अंबाडी नाका आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला वायफाय सेवा त्यांच्या माध्यमातून मिळाली आहे आणि त्यांचा आपण हा सन्मान करत आहोत व्यासपीठावरती. रनआउटची संधी होती तिकडे आणि अंपायरचा इशारा काय, फलंदाज बाद. नक्कीच विकेटचं पतंग आता या मॅच मध्ये मी म्हणे की काही अर्थानं पाहू उपचार तर राहिली आहे. NR बोरपाडा बीन पुन्हा कमबॅक केला. मी म्हणलं की खऱ्या अर्थानं तेच फील होतं ना की मोनिश आपण पाहिलं रोहन मालीचं ते खूप महत्त्वाचं ठरलं आणि या मॅच मध्ये ते टर्निंग पॉईंट असं म्हणतात ना, एखाद्या मात्र म्हणतात की डुबते नैया का किनारा का सहारा म्हणतात ना, जिथे मात्र एखादा अंत होत असतो मात्र कुठेतरी येणाऱ्या सहाराला मात्र गरज असते, तिथे मात्र रोहन मालीची गोलंदाजी. जरूर त्याने त्या बुडणाऱ्या बोटीला किनाऱ्याचा सहारा जरूर दिला, कारण की मॅच मध्ये त्याने बोरपाडा संघाला आणलं. मी कॅमेरा ऑपरेटरला विनंती करतोय आपण कृपया कॅमेरा फिरवायचा, कारण की स्पर्धेचं थेट प्रक्षेपणा करता नेट महत्वाचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिजित ठाकरे यांचा आपण हा सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्रावणजी ठाकरे यांच्या वतीने यांच्या माध्यमातून नेट सेवा अवेलेबल आपल्याला केली आहे. नित्यानंद स्टेशनरी, अंबाडी नाका यांचे ओनर देखील आहेत आणि गोड व्यक्तिमत्व त्यांचा आपण हा शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर लक्ष्मी घरघंटी, माऊली कलेक्शन, प्रगती सुपर मार्केट, न्यू प्रवेश किराणा, ओल्डी गोल्डी ग्रुप आणि वीर
6171 यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा मिळाल्या. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज लाभल्या गेल्या, गुरु 8, त्याचबरोबर संतोषजी शिंदे यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर निधी पेंट सिमेंट सप्लायर्स अँड हार्डवेअर्स यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता मेडल्स मिळाले, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर अंबाडी नाक्यावरचं बहुचर्चित असलेलं स्वीट मार्ट, जनता स्वीट, आणि हा स्वीट फटका आहे की काय, जनता स्वीट्स यांच्या माध्यमातून, स्वीट मार्टच्या माध्यमातून मिठाई आपल्यापर्यंत पोहोचवली होती मॅन ऑफ द मॅच करिता, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. आणि मनोजने आता या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकायला सुरुवात केली की काय, हा पहा ऍक्शन रिप्ले, उंचीवरती खेळलेले, एक टप्पा चौकार गेलाय आणि मॅच मध्ये इक्वेशन काय, आता इक्वेशन कडे आपण पाहूयात. लक्ष, 2 बॉल 11ची गरज आहे, मॅच बनली आहे पुन्हा 2 बॉल 11. त्याचबरोबर केदार पाटील यांच्या माध्यमातून केक पेस्ट्रीज देखील आपल्याला या स्पर्धेकरिता लाभलं होतं, त्यांचा देखील आभार व्यक्त करूयात. आणि अनेक सारे दाते आहेत या स्पर्धेमध्ये, ते देखील जसजशी मॅच पुढे जाईल आपण तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहोत. परंतु 2 बॉल 11ची मॅच आहे आणि मनोज प्रभावशाली खेळ करायला सुरुवात केली आहे. मनोजने अजून सांगितलंय की मॅच बनेल इकडनं देखील. तर नक्कीच मनुष 2 बॉल आणि 11 धाबा समीकरण मोठं नाहीये. आपण अनेक वेळा स्पर्धेच्या मध्ये क्रिकेटमध्ये पाहिलंय, 1 बॉलमध्ये 6 धावा झाल्यात, 2 बॉलमध्ये 12 धावा झाल्यात, 2 बॉलमध्ये 13 धावा झाल्यात. या मॅच मध्ये मात्र नक्कीच पाहू शकाल आता वेगळं सूर निर्माण झालंय. पुण्याची तर सर्वांच्या नजर या मॅच मध्ये मात्र फोकस झाल्यात की मात्र एका साईडनं पाहू शकाल की मात्र खातिवली की मात्र येणार बोरपाडा बी, कोण मात्र या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं फायनल पर्यंत पोहोचेल. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करत राहणं गरजेचं. आता शेजारी वाढलेत, फिल्डर जवळ आलेत, परंतु अंपायर्स काय म्हणतात की ती शॅडो पिच वरती येते की काय, अंपायर ती चर्चा करतायत. शॅडो पिच वरती येत असेल तर मग फिल्डरला थोडं दूर उभं राहावं लागेल. तेच म्हटलं, अंपायरने ती चर्चा केली आहे. त्या पिच वरती शॅडो येत होती, त्या कारणामुळे फिल्डर जो जवळ आला होता त्याला पुन्हा दूर केलाय. 2 बॉल 11 धावांची गरज आहे. तर नक्कीच 2 बॉल आणि 11 धाबीची गरज आहे. मात्र मॅच मात्र ट्विस्ट पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं अजूनही मॅच संपली नाहीये, क्रिकेट संपला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये येणार बोरपाडा की मात्र नक्की खातिवली कोणत्या गावाच्या मात्र खात्यामध्ये जाऊन पोहोचेल या स्पर्धेच्या माध्यमातून फायनल मॅचच्या दिशेनं तो प्रवास असेल. कारण नक्कीच पाहू शकाल की जिंकणारी टीम इथे मात्र पाहू शकेल फायनल मध्ये पोहोचेल आणि हारणारे पाहू शकेल रायझिंग मध्ये राहील. नेक्स्ट बॉल अगेन्स्ट. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आणि भरपूर सारं सहकार्य आपल्याला लाभलं, उमेश पाटील साई ग्राफिक्स यांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. महत्वाचा बॉल, 2 बॉल 11ची गरज, फ्लाइटेड फुल टॉस बॉल मिस झालाय आणि त्यानंतर 1 धाव बनवली. मी आय थिंक सो या स्पर्धेचा पहिला दिवस होता तेव्हा देखील म्हटलं होता फुलटॉस म्हणजे एखाद्या फलंदाजाला परभणी असते, परंतु या फुलटॉस वरती विकेट किंवा डॉटी भरपूर पाहिलेत. मला आठवतं बाळासाहेब ठाकरे चषक दोंडावडवलीचं 3 बॉल 18 धावांची गरज होती. खारबाऊचा बाहुबली सूरज मैदानामध्ये होता, 2 यॉर्कर वरती 2 सिक्सर जोडले, 1 बॉल 6ची मॅच आणि फुलटॉस मिस झाला होता. हा फुलटॉस जेवढा महत्वाचा आहे बॅटर करिता तेवढा त्या फुलटॉस वरती अनेकदा धोका देखील झालाय. म्हणून या क्रिकेटमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत आणि ॲज वेल ॲज 1% लक फॅक्टर. इथे लक फॅक्टर उजळला बोरपाड्याचा आणि फुलटॉस मिस झाला. शेवटचा बॉल 11-10ची गरज आहे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर शेवटची बॉल पाहू शकता, शेवटच्या बॉलमध्ये पूर्णपणे या मॅचमध्ये पुन्हा एकदा मात्र येणार बोरपाडा बीचा तुम्ही पाहू शकता खऱ्या अर्थानं विजयाचा थाट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र सेल जरी झाला असेल तरी मात्र विकेटला परतावा लागेल आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे येणार बोरपाडा बी आणि पोहोचली आहे थेट. इथे मात्र पाहायला मिळेल ना कधी मात्र अपेक्षित होतं ना कधी घडलं होतं. एका साईडनं एकाच गावातील दोन्ही टीम फायनल मध्ये भेटतील, एका साईडनं भिंडातलंच नाही तर एका साईडनं पाहायला मिळणार आहे. आपण पाहू शकाल यश आणि टीम येणार बोरपाडा बी. आपल्या असोसिएशन मध्ये कव्वाड ए आणि कव्वाड बी खूप वेळा फायनल आपण पाहिल्यात, परंतु एनआर बोरपाडा ए आणि एनआर बोरपाडा बी पहिल्यांदा पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, रंगत आणखी वाढेल त्या फायनल मध्ये देखील. चला 4ही फायनलिस्ट टीम आपण लगेचच यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच रोहन माळी, 4 धावा 2 विकेट, मॅचला केलं टर्न.